शहरांच्या नावलौकिकाला काळीमा फासणाऱ्या अत्यंत धक्कादायक अशा घटना या दोन्ही शहरांमधून समोर आल्यात। त्यामुळे मुंबई आणि नागपूर ड्रग्सच्या मगरमिठीत अडकलंय का असा सवाल या निमित्तानं निर्माण झालाय। मुंबईतल्या गोरेगाव अत्यंत धक्कादायक घटना यातून समोर आली आहे। गोरेगावच्या नेस्को संकुलामध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोघांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश आहे। हे दोन्ही विद्यार्थी नामवंत कॉलेजमधील असल्याचं कळतंय। या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली। धक्कादायक म्हणजे 9x9 म्युझिक कॉन्सर्टमध्ये 80% विद्यार्थ्यांनी नशा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली। वनराई पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेस्कोच्या सनी जैन इव्हेंट ऑर्गनायझर आकाश समळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे पुढे सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।